आता सध्या ते Instagram ते अशा प्रकारच्या वेगवेगळे इमेजचा तो ट्रेंड सुरू झालेला आहे। जर तुम्हाला सुद्धा ते तुमच्या गर्लफ्रेंडचे किंवा तुमच्या बॉयफ्रेंडचे अशा प्रकारचे डिफरन्स मध्ये वेगवेगळे जर इमेज क्रिएट करून तिला जर खुश करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला लास्ट मध्ये नक्की पाहायचा। याचे सर्व मी प्रॉम्प्ट्स तुम्हाला एकदम फ्री मध्ये इथे देणार आहे आणि हे प्रॉम्प्ट्स कशा प्रकारे यूज करायचे आणि इमेज कोणत्या ॲप वरून क्रिएट करायचे सर्व काही मी डिटेल्स मध्ये सांगणार आहे। यासाठी व्हिडिओ तो आपला लास्ट पर्यंत पाहायचा आहे। चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, कारण की मी सर्व ज्या काही गोष्टी अपलोड करत असतो ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ह्या चॅनलवर इथे बघायला भेटणार आहेत। आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करा, अजिबात विसरू नका। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊया आणि सर्व काही डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊ। मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्ही जे फोटोज पाहता अशा प्रकारचे फोटोज आहेत ते तुम्ही क्रिएट करू शकता आणि दिसायला सुद्धा एकदम जबरदस्त आहे आणि यात तुमचा चेहरा सुद्धा ते सेम टू सेम राहणार आहे। जे की अशा प्रकारचे बहुशा मुलींचे सुद्धा फोटोज आहेत आणि अशा प्रकारचे वेगवेगळे मुलींचे सुद्धा फोटोज आहेत ते तुम्ही क्रिएट करू शकता। जे की तुम्ही अशा प्रकारे बघू शकता। इथे तुम्हाला लाईव्ह प्रूफ आहे ते मी दाखवत आहे। Instagram सुद्धा केले आहेत अशा प्रकारे भरपूर सारे मी इमेज आहेत ते असे क्रिएट केले आहेत आणि अशा प्रकारचे इमेज आहेत तुम्ही वेगवेगळे ते क्रिएट करू शकता। आणि आता सध्या ते हे इमेज आहेत ते जास्त प्रमाणात ट्रेंडिंगला चालू आहेत। आता तुम्हाला मी सांगतो की अशा प्रकारचे इमेज कसे क्रिएट करायचे। हे इमेज क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो मी तुम्हाला प्रॉम्प्ट देणार आहे, दोन प्रॉम्प्ट देणार आहे। एक आहे तो मुलींचा प्रॉम्प्ट आहे आणि एक आहे तो मुलांचा प्रॉम्प्ट आहे। हे प्रॉम्प्ट कुठे भेटतील ते व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला अशा प्रकारचे इमेज क्रिएट करण्यासाठी Google Gemini ॲपचा यूज करायचा आहे। जसं की आता Google Gemini ॲपवर मी क्लिक केलं आणि बघू शकता मी इथे ऑलरेडी इमेज क्रिएट केला आहे। तर आता काय करतो इथून न्यू जी चॅट असेल ते मी इथून क्रिएट करून घेतो आणि अशा प्रकारे तुम्हाला सगळ्यात पहिले तर इंटरफेस येणार ज्यावेळेस Google Gemini ओपन करा। सगळ्यात पहिले तर याचा क्रिएट इमेजचा ऑप्शन आहे, बघू शकता इथे नॅनो बनानाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून घ्यायचा म्हणजे की आपला इमेजचा ऑप्शन आहे तो अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाणार। त्यानंतर प्लस बटनवर क्लिक करा आणि गॅलरीमधून जावा आणि गॅलरीमध्ये गेल्यानंतर जो फोटो तुम्हाला एडिट करायचा आहे तो फोटो ॲड करून घ्या। जसं की आता रँडमली मी माझ्याजवळ एखादा फोटो असेल तर तो मी फोटो इथून आहे ते ॲड करून घेतो। जसं की कोणताही फोटो असेल तो मी इथून ॲड करतो। जसं की एक्झाम्पलसाठी माझ्याकडे हा फोटो आहे तो मी ॲड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर फक्त खाली मी दिलेला सिक्रेट प्रॉम्प्ट आहे तो तुम्हाला पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर एक गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, येथे काय करायचं आहे जर समजा तुम्हाला इथे बघू शकता मी स्नॅपचॅटचा केला आहे ओके। जसं की आता इथे बघू शकता इथे तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला स्नॅपचॅटचा इथे जी काय आहे ते दिसून जाईल। इथे काय केलं आहे की मी स्नॅपचॅटचा असा सोशल मीडिया पोस्ट बॅकग्राऊंड विथ स्टाईल युअर इंडिया अशा प्रकारे गर्ल स्टाईल आणि इथे तुम्हाला बघू शकता 3D स्नॅपचॅट। इथे काय करायचं स्नॅपचॅट जे लिहिलं आहे तिथे तुम्हाला थोडासा चेंज करायचं। जसं की तुम्हाला Instagram पाहिजे असेल तर Instagram टाका, व्हॉट्सअप पाहिजे असेल तर व्हॉट्सअप टाका, असं तुम्हाला ज्या ॲपचं पाहिजे असेल ते ॲपचं नाव टाकायचं ओके। आणि त्यानंतर फक्त सेंड करा। सेंड केल्यानंतर बघू शकता इथे थोडंसं प्रोसेसिंग येणार आहे। प्रोसेसिंग घेतल्यानंतर तुमचा सुद्धा इमेज आहे तो एकदम सिनेमॅटिकमध्ये आणि डिफरन्समध्ये तो क्रिएट होणार आहे। अशा प्रकारे तुम्ही मुलींचे फोटोज आहेत व्हॉट्सअपच्या आयकॉनसोबत बनवू शकता, यूट्यूबच्या बनवू शकता, वेगवेगळे आयकॉनसोबत आहेत ते तुम्ही बनवू शकता। जसं की आता मी तुम्हाला स्नॅपचॅटचं जसं तुम्हाला इथे दावलं बघू शकता इथे तुम्हाला वाचल्यानंतर लगेच तुम्हाला स्नॅपचॅट आहे ते मी तुम्हाला दावलं तेथे फक्त तुम्हाला चेंज करून घ्यायचं जसं की 3D स्नॅपचॅट आयकॉन ओके। तर तिथे काय करायचं यूट्यूब तुम्ही लिहू शकता, Instagram आहे ते लिहू शकता। जसं की आता बघू शकता अशा प्रकारे तुम्ही इमेज आहे ते क्रिएट करू शकता आणि याला ते प्लस बटनवर ते क्लिक करून ह्याला ते सेव्ह सुद्धा तुम्ही करू शकता ओके। थोडंसं मी ब्लर केले ते इमेज काय कारण की नॉर्मली काही इमेज मी जी गॅलरीतील इमेज तुम्हाला ब्लर दिसणार आहेत ओके। तर आता मी तुम्हाला सांगतो आता समजा मला यूट्यूबचा बनवायचा असेल किंवा Instagramचा ओके। आता आपण काय करूया Instagram आता सध्या ट्रेंडिंगला तर काय करायचं स्नॅपचॅट आहे ते फक्त तुम्हाला खोडायचं स्नॅपचॅट आणि इथे काय लिहायचं Instagram। जसं की आता बघू शकता Instagram ओके आणि त्यानंतर फक्त सेंड करा। सेंड केल्यानंतर जे की Instagramचा जो लोगो आहे तशा प्रकारे तुमचा इमेज आहे तो क्रिएट होणार आहे। आता आपण काय केलं Instagram टाकलं आहे, बाकी सर्व प्रॉम्प्ट आहे तो आहे तसा ठेवलेला आहे। फक्त तुम्हाला एवढ्याच गोष्टी चेंज करायच्या आहेत। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा हा प्रॉम्प्ट मुलींसाठी आहे। जसं की आता तुम्ही इथे सोशल मीडिया पोस्ट विथ स्टाईल युअर इंडियन गर्ल ओके। इथे तुम्हाला इंडियन गर्ल लिहिलेलं आहे म्हणजे हा मुलींसाठी आहे। आता मुलांचा कसा वर्क करतो ते सुद्धा तुम्हाला मी दावणार लाईव्ह प्रूफ। आता Instagramचा कशा प्रकारे जी काय तो इमेज क्रिएट होतो ते तुम्हाला मी दावतो। जसं की आता बघू शकता एकदम खतरनाक इमेज क्रिएट झालेला आहे। यात बऱ्याचशाच गोष्टी आहेत ते चेंज करू शकता, ड्रेसचा कलर चेंज करू शकता, भरपूर गोष्टी आहेत ते चेंज करू शकता। आता हे मुलींचे फोटो झाले। आता मुलांसाठी काय करतो मी इथून जी काय दुसरा प्रॉम्प्ट आहे तो मी इथून कॉपी करून घेतो। जसं की हा मुलांसाठी दिला आहे ओके, याला मी इथून कॉपी करून घेतो। कॉपी केल्यानंतर आता प्लस बटनवर इथे क्लिक करतो, गॅलरीमध्ये जाऊन मुलांसाठी मी माझा एखादा इमेज असेल तो ॲड करून घेतो। जसं की आता रँडमली माझ्याकडे हा इमेज आहे तर मी इथे ॲड केला आहे।
ॲड केल्यानंतर हा प्रॉम्प्ट आहे तो खाली टाईप करतो. याला सुद्धा तुम्ही इथे इथून चेंज करू शकता, जो पाहिजे त्या आयकॉन तुम्ही घेऊ शकता आणि सेंड करतो. ओके, सेंड केल्यानंतर तुमचा इमेज आहे तो आता इथे क्रिएट व्हायला स्टार्ट होणार आहे. पण आता हा इमेज कसा होणार आहे, हा सुद्धा स्नॅपचॅटच्या आयकॉनचा होणार आहे. इथे बघू शकता स्नॅपचॅट आयकॉन लिहिलं आहे, तिथे तुम्ही चेंज करू शकता, व्हॉट्सअप आयकॉन करू शकता, यूट्यूबचा आयकॉन करू शकता. तुम्हाला जे पाहिजे ते आयकॉनचे तुम्ही इथे इमेज क्रिएट करू शकता. इंस्टाग्रामला पोस्ट करू शकता, फेसबुकला पोस्ट करू शकता किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियाच्या ॲपवर सुद्धा आहे ते तुम्ही पोस्ट करू शकता. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अशा प्रकारचे इमेज आहेत ते दिसायला सुद्धा एकदम डिफरन्स आणि गॅलरीमध्ये तर एकदम खतरनाक दिसत आहेत. लाईव्ह प्रूफसुद्धा इथे मी तुम्हाला इमेज आहे ते दावणार आहे. तर आता बघू शकता आपला स्नॅपचॅटचा इमेज अशा प्रकारे झाला आहे. याला प्लस बटनवर इथे क्लिक केलं तर याला फुल साईजमध्ये ते मी डाउनलोड करून घेतलेलं आहे माझ्या गॅलरीमध्ये. आता मी गॅलरीमधून सुद्धा इथे तुम्हाला इमेज दावणार आहे कशा प्रकारे फायनल रिझल्ट येतोय. ओके, त्याआधी तुम्हाला सांगतो की हे प्रॉम्प्ट तुम्हाला भेटतील कुठं. प्रॉम्प्टसाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला 2 लिंक बघायला भेटतील. एक लिंक आहे ती म्हणजे आपल्या व्हॉट्सअपची. व्हॉट्सअपवर ग्रुप म्हणजे व्हॉट्सअपचा मेन चॅनल, सॉरी ग्रुप म्हणलं पण चॅनल आहे, त्या चॅनलवर सुद्धा इथे मी सर्व प्रॉम्प्ट्स अपलोड करणार आहे. दुसरं जी काय असेल टेलिग्रामवर सुद्धा दोन्हीकडे सुद्धा मी अपलोड करणार आहे. पण मी एक गोष्ट तुम्हाला सरळ सांगतो की दोन्हीकडे सुद्धा आहे ते जॉईन करून घ्या. कारण कसं असतं की ज्या गोष्टी व्हॉट्सअपवर टाकणं पॉसिबल आहे त्याच गोष्टी मी व्हॉट्सअपवर टाकत असतो आणि ज्या गोष्टी व्हॉट्सअपवर पॉसिबल नाहीत त्या सर्व गोष्टी ते तुम्हाला टेलिग्रामवर भेटतात. यासाठी तुम्हाला दोन्हीकडे पण फॉलो करून घ्यायचा आहे. आणि इंस्टाग्राम पेजची सुद्धा लिंक खाली आहे, इंस्टाग्रामला सुद्धा ते फॉलो करा, तुम्हाला तिथे सर्व प्रॉम्प्ट्स आहेत ते बघायला भेटतील. जसं की आता बघू शकता, आता तुम्हाला गॅलरी असेल ते मी इथून ओपन करून घेतो. ओपन केल्यानंतर गॅलरीत आता आपण हा इमेज एक सेव्ह केला आणि त्याचबरोबर हा एक इमेज आपला आहे तो सेव्ह केला आणि इमेज बघू शकता कशा प्रकारे दिसत आहे. खतरनाक आपला इमेज आहे तो दिसत आहे. आणि याला तुम्ही इंस्टाग्राम स्टोरी किंवा तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला किंवा मोबाईलच्या होम स्क्रीनवर वेलपेपरसुद्धा ते अशा प्रकारे ते ठेवू शकता. दिसायला सुद्धा एकदम कडक आहे. अशा प्रकारे तुम्ही इमेज आहेत ते क्रिएट करू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा. तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.